Hello, everyone. My name is Mitisha Gupta, and I am your host for today's podcast, Win Over Hypertension. Where you can learn how to take care of your blood pressure through exclusive insights and practical advice. Today, we're talking all things about hypertension. Why is it caused, how it matters, and most importantly, how to take care of it effectively. Hello, doctor. It's my honor to have you on this podcast today. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम इंगळे, MBBS MD मेडिसिन, नागपूरवरून बोलत आहे. So, doctor, by now we all know what hypertension is. But can you please elaborate on it? I mean, why is it so important for us to take care of ourselves even when we feel fine? खूप छान क्वेश्चन आहे आणि जो कोर आहे या बिमारीचा तो असाच आहे. हायपरटेन्शन किंवा डायबिटीस हे जे आजार आहेत हे कधीही सांगून येत नाहीत. यांचे लक्षणं एकदम स्टार्टिंगपासून दिसून येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांना हायपरटेन्शन 10 वर्षांपासून राहतं, परंतु त्यांना ते माहिती कधी पडतं जेव्हा त्यांना लकवा आलेला असतो, जेव्हा त्यांच्या डोक्याची एखादी नस फाटून जाते आणि ते हॉस्पिटलमध्ये येतात, तेव्हा हा आजार जेव्हा आम्ही डॉक्टर लोक BP चेक करतो तेव्हा आम्हाला माहिती पडतो. तर हा आजार जो डोक्यामध्ये लकवा आल्यावर जर माहिती पडत आहे, हा जर आपल्याला आधीच माहिती पडला असता तर आपण हा टाळू शकलो असतो. Okay, but why is it so often called the silent killer? What makes it so dangerous over time? तर याला सायलेंट किलर का म्हणतात? कारण हा आजारच तसा आहे. हे आजार वर्षानुवर्ष आपल्या शरीरात वाढत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 20व्या वर्षीपासून पण या आजाराची सुरुवात झालेली असते, पण 40व्या वर्षीपर्यंत जोपर्यंत ते काही कारणास्तव एकतर आजारी पडत नाही किंवा ते ब्लड प्रेशर मोजत नाही, तोपर्यंत हा आजार कोणतेही दुसरे लक्षण दाखवत नाही. बरेचदा हा आजार वर्षानुवर्ष शरीराच्या आतमध्ये वाढत राहतो आणि एक एवढ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये ह्युमन बॉडीला टाकतो, जसे की स्ट्रोक्स, हार्ट अटॅक, किडनीचे फेल्युअर, डोळ्याची रोशनी जाणे म्हणजेच रेटिनोपॅथी, हे सगळे घटक या आजारामुळे होतात आणि ते अतिशय कॉम्प्लिकेटेड थिंग्स टू ट्रीट आहेत. म्हणून याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात. So, doctor, I would like to know what are the most common reasons people develop high blood pressure? Is it genetics, lifestyle, or something else? तर हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बरेचदा रुग्ण आमच्याकडे येतात आणि त्यांना काही बेसिक इन्फॉर्मेशन नसते या आजाराला कसं आपण टॅकल करायला पाहिजे. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही अतिशय लठ्ठ असाल, तुम्ही जर खूप स्मोकिंग करत असाल, तुम्ही जर खूप ड्रिंकिंग म्हणजेच अल्कोहोल कन्झम्पशन करत असणार आणि तुम्हाला ब्लड प्रेशर डायग्नोज झालं असेल, तर माझं रिकमेंडेशन राहील की ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण या सवयी बदलवल्या पाहिजे. आपण नियमित एक्झरसाईज करायला पाहिजे. आणि एक्झरसाईज म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळेस जिममध्ये जाऊनच वर्कआउट करा. तुम्ही साधं वॉकिंग, सिम्पल वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग रोज करू शकता 30 मिनिट. आणि 30 मिनिटचे असे जर तुम्ही 5 सेशन जर आठवड्यातून केले तर दे विल बी बेस्ट फॉर युअर हेल्थ. Can we say that hypertension can be treated without medication? काही प्रकारचे हायपरटेन्शन असे असतात की ज्यांना तात्पुरत्या स्वरूपाचंच औषध लागतं, पण ते हायपरटेन्शन असण्याचं प्रमाण खूप कमी आहे. जसे की एंडोक्राईन जे हार्मोन रिलेटेड आजार असतात त्यामध्ये सुद्धा हायपरटेन्शन होत असतं, पण त्या आजारांना तात्पुरत्या स्वरूपाचं वेगळ्या प्रकारचं औषध लागतंच. त्यामध्ये कधी कधी सर्जरी सुद्धा लागते. पण जे 95% जो हायपरटेन्शन आहे म्हणजेच प्रायमरी हायपरटेन्शन, जसं की आपल्या घरात आईवडिलांना कोणाला तरी ब्लड प्रेशर आहे आणि आता आपल्याला पण झालं आहे, आपण लठ्ठ आहो, आपण अल्कोहोल किंवा स्मोकिंग करतो, आपली एक्झरसाईजचं पॅटर्न तेवढं रेग्युलर नाही आहे आणि आपल्याला जर ब्लड प्रेशर होत असेल तर शक्यता कमी आहे की आपल्याला औषधाशिवाय हे ठीक करता येईल. Okay, when you say reassess regularly, how often people should check their blood pressure and what's the best way to do it right? तर जसं की मी सांगितलं, ब्लड प्रेशर मोजताना आपण 5 ते 10 मिनिटं शांततेत बसलं पाहिजे. बसूनच आपण ब्लड प्रेशर मोजलं पाहिजे सर्वात प्रथम. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बसणार ब्लड प्रेशर घ्यायला, तर तुम्ही आपली जी पाठ आहे म्हणजेच बॅक आहे ती वेल सपोर्टेड ठेवायला पाहिजे. चेअरच्या पाठ सपोर्ट करायच्या जागेला तुम्ही तुमची पाठ किंवा जी बॅक आहे ती वेल सपोर्टेड ठेवली पाहिजे. थर्ड पॉईंट, तुमचा हात आणि जे ब्लड प्रेशरची मशीन आहे यांचं लेवल एक समान असलं पाहिजे आणि तुम्ही 2 रीडिंग घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या हातात घेतल्या तर अतिउत्तम आणि 5 मिनिटाचा तरी ब्लड प्रेशरच्या मेजरमेंटमध्ये गॅप द्यायला पाहिजे. पण
आठवणीने त्या 5 मिनिटात आपण चाललेलो नाही पाहिजे किंवा कॉफी घेतलेली नाही पाहिजे किंवा स्मोकिंग केलेली नाही पाहिजे. तर ही झालं कसं ब्लड प्रेशर आपण मोजलं पाहिजे. I would also like to know what would happen if high blood pressure gets untreated for years and what parts of the body gets affected the most. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये अशा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे जे कधीच ब्लड प्रेशरचं औषध घेत नाहीत आणि आम्हाला खूप सॅड वाटतं असे पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात, कारण हायपरटेन्शन ट्रीट न केल्यामुळे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते अतिशय गंभीर आहेत. म्हणजे गंभीर स्वरूपाची याच्यासाठी आहे कारण रुग्णाला सरळ ICUमध्येच भरती करावं लागतं आणि एवढा ICUमध्ये भरती करून सुद्धा रुग्ण ठीक होईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही. रुग्णांना परमनंटली काहीतरी डॅमेज होऊन जातं. तर असे आजार कोणते आहेत ते आपण बघू. जर आपण ब्लड प्रेशरचं औषध नियमित नाही घेतलं, ब्लड प्रेशरला बरोबर कंट्रोल नाही केलं तर आपल्याला लकवा येऊ शकतो, म्हणजेच ब्रेनमधली एखादी नस ही फाटू शकते. दुसरी गोष्ट, हार्टमध्ये एखादा ब्लॉकेज येऊ शकतो आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. So, this marks the end of our podcast, Win Over Hypertension. I would like to say a huge thank you to the doctor for sharing such valuable insights to us. Remember, hypertension isn't just a number, it's a signal. And with right knowledge and action, it's absolutely preventable. If you found this episode helpful, do not forget to like, share and subscribe and share your valuable insights with us. Always remember, stay informed, stay proactive, and most importantly, stay healthy. This is Mitisha Gupta signing off from this podcast, Win Over Hypertension.